जायचंय ना शाळेला, चल उठ. अजून 5 मिनिट फक्त. नाही हा, मी मगाशी येऊन गेले ते तेव्हा बी असंच म्हणलेलास. चल उठ, 3दा येऊन गेले म्या. चल उठ उठ. मी म्हंटलो ना उठतो. तू जा. साहिल, आता जशी मी तुला झोपताना गोष्ट सांगते ना व, तसं उठताना बी एक खरी खरी गोष्ट सांगणार आहे. ऐकतोयस ना व? तुला माहितीये, मी साहिलला, बाईसाहेबांना आणि घरातली समद्यासनी का आवडते एवढी? कारण सूर्यदेव मला येऊन सकाळच्याला आशीर्वाद देतात. मी लवकर उठते ना व, सूर्यदेव सकाळी येताना भरपूर आशीर्वाद घेऊन येतात आणि बघतात कोण कोण लवकर उठलं आहे ते आणि आंघोळ करून तयार आहे ते. आणि जे लवकर उठलेले असतात ना, त्यांना सूर्यदेव त्यांच्या पहिल्या प्रकाशाने आशीर्वाद बी देतात. आणि मग ती माणसं समद्यासनी आवडू लागतात आणि खूप खूप हुशार होतात. आणि हे बी बघतात कोण उशिरा उठला आहे ते. आणि जे उशिरा उठले असतात ना, त्यांना बघून सूर्यदेव लई रागवतात, भरपूर गरम होतात आणि त्यासनी चटके बी देतात. खरंच? हा, मग मी लवकर उठलो तर ते तुलाही खूप आशीर्वाद देतील. मग तू सुद्धा खूप खूप हुशार होशील आणि समद्यासनी आवडू लागशील. मग मी पण लवकर उठतो आणि लवकर लवकर तयारी करतो. शाबास, गुड बॉय. गुड बॉय नाही, गुड बॉय. गुड बॉय. हा, या अनम्याची केस वाटते तेवढी सोपी नाहीये, जास्त गुंतागुंतीची होत जाईल. जोपर्यंत या केसचा एखादा धागा सापडत नाही तोपर्यंत ही केस पुढे सरकणं फार अवघड आहे. आणि ही कोंडी फोडण्यासाठी त्या धाग्याचा शोध घ्यावा लागेल. नाही, मी तर म्हणतो सर, लातो के भूत बातों से नहीं मानते. नाही म्हणजे गावातल्या 3-4 जणांना उचलून आणतो आणि आपला पोलिसी खाक्या दाखवतो. म्हणजे बघा कसे पोपटासारखे बोलायला लागतील. नाही पाटील, गावात कोणी संशयित असेल असं मला नाही वाटत. उगाच आपल्या हट्टापायी एखाद्या निष्पाप माणसाला पकडायचं आणि त्याच्यावर हात उगारायचं हे आपल्या कर्तव्यात नाही बसत. याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या कर्तव्यात कसूर करत आहोत. नाही सर, पण म्हणजे केसला एवढे दिवस झाले आणि वरनं आपल्याला काही विचारणा झाली तर मग आपण काय उत्तर देणार? वा, तुम्हाला असं म्हणायचंय की आपण चोर सोडून संन्याशाला पकडायचं? नाही सर, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण ही केस माझी आणि वरती काय उत्तर द्यायचं हा माझा प्रश्न. मला फांद्या चाचपडत बसायचं नाही, तर त्याचा मुळापर्यंत जाऊन शोध घ्यायचा. सगळ्यात आधी हे शोधायचंय की गावातील लोक कुणाला घाबरून गप्प बसतात. धनंजय वाकडेंना की आणखी कुणाला? लवकरात लवकर त्या धनंजय वाकडेला शोधायलाच पाहिजे. नाही सर, म्हणजे धनंजय वाकडेला भेटून काय होणार? नाही म्हणजे या हणम्याला तो ओळखत पण नसेल आणि या हणम्यासारखी 100-1 माणसं असतील त्याच्याकडे कामाला. हा, कोणाकोणाची मोजदाद ठेवणार तो? आणि तुम्हाला काय वाटतंय सर की या सगळ्यामध्ये धनंजय वाकडेचा हात आहे म्हणून? मी असं कुठं म्हटलं? पाटील, बरीच माहिती आहे की तुम्हाला धनंजय वाकडेंची. नाही सर, म्हणजे आपल्या ड्युटीचाच तो एक भाग आहे ना माहिती ठेवायचं. ते दिसतंय ना किती माहिती ठेवता, किती माहिती देता. पण मला नाही वाटत की धनंजय वाकडेकडे जाऊन काही फायदा होईल. म्हणजे आपण जरी गेलो आणि चौकशी केली तरी धनंजय वाकडे काय असं थोडंच सांगणार आहे आपल्याला की या सगळ्यात त्याचाच हात होता म्हणून, किंवा हे सगळं त्यांनी केलं म्हणून? सांगणार नाही, पण त्याच्या बोलण्यावर नक्कीच कळेल की तो किती खरं बोलतो आणि किती खोटं. तेवढं मला कळतं मिस्टर पाटील. सरकारने त्यासाठीच माझी इथे नियुक्ती केली, हो ना?
ना 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 ताई कसला एवढा अभ्यास करतेस? अभ्यास कसला रे? ती कोल्हापूर जवळ जमीन घ्यायची आहे ना, तिचे कागदपत्र आहेत. जरा नीट वाचून ठेवत होते. ते धनंजय वाकडे यायचेत भेटायला. त्यांच्याशी पुढची बोलणी करायची आहे, थोडा ॲडव्हान्सही द्यायचं आहे. म्हटलं सगळे नियम अटी नीट वाचून ठेवूया, म्हणजे कसं त्यांच्याशी बोलताना गोंधळ नाही उडणार. कमाल आहे ताई. म्हणजे ज्या गोष्टीची माहिती आम्हाला मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतर मिळाली तीच माहिती तुला मॅनेजमेंटचं शिक्षण न घेता सुद्धा माहिती आहे. एखादी गोष्ट मनापासून करायची असली ना की माणूस तिच्या मागे हात धुवून लागतोच लागतो. कुठल्याही मार्गाने आपल्याला हवी ती गोष्ट मिळवतो आणि आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्याचे योग्य प्रयत्न म्हणजेच मॅनेजमेंट. मग त्यासाठी वेगळं शिक्षण काय करायचं? आपले हे जे नावाजलेले मोठमोठे उद्योगपती असतात त्यांच्याकडे असतं मॅनेजमेंटचं शिक्षण. त्यांच्याकडे काय असतं सांग? त्यांच्या कामावरची निष्ठा, श्रद्धा, जिद्द. अरे हो 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 हो, व्यक्तिमत्व विकासाचं शिबिरच घ्यायला सुरुवात केलीस तू माझी. बरं ताई, एक विचारायचं होतं. ते वाकडे जेव्हा भेटायला येणार तेव्हा मी तिथं असण्याची गरज आहे का? म्हणजे तुलाही मदत होईल आणि माझीही भेट होईल. नाही रे, तशी काही गरज नाही वाटत. मी सगळी कागदपत्र वाचली आहेत आणि हा व्यवहार नीट कळतोय मला. त्यातूनही काही लागलं तर मी सांगेनच तुला, पण आत्ता मी सगळं सांभाळेन. बरं, तर मी जाऊन विसर्जनाची तयारी करतो. तुझं काम आटोपलं की तू पण ये. तू त्या गडदेव पाटलाला फोन लाव. त्या गडद्याला म्हणाव यावर मोडला. काय सांगशील? ए सोप्या, झोपत आहेस का? काय सांगतोय मी? सरकार 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 काय रे, काय झालं बोंबलायला? सरकार, माझं काही खरं दिसत नाही. माझी मुलं बाळ अनाथ होतील. मला बहुतेक खडी फोडायला जावं लागेल. का दुकानावर धाड पडली का काय? समधी खोटी वजन गावली असतील. अहो, तसं झालं असतं तर चाललं असतं, पण आता मला बहुतेक शिक्षा होणार. सोपान ह्याला सांग काय त्या घडाघडा बोल, नाही तर निघ म्हणाव. बोल. सरकार काय सांगू? अहो, हाणम्याचं प्रकरण झाल्यापासून पोलीस गावागावात सगळीकडे शोधाशोध करतायत. हो, कालच माझी सुद्धा चौकशी केली. लय खोदून खोदून विचारत होते. मला काय बोलावं कळलं नाही. सरकार, त्या हाणम्याच्या प्रकरणामध्ये मी होतो हे त्यांना जर कळलं तर? सरकार, ते मला सोडणार नाही. सरकार, मला वाचवा, मला वाचवा सरकार. हे जान बोका, काय लावलेस? काय बायवानी रडतो रे? आमच्यावरचा विश्वास सोडला का काय? तुमच्यावर विश्वास आहे सरकार, म्हणून तर तुमच्याकडे आलो. सरकार, वाचवा. हो जनबोका शेठ, सरकारवर विश्वास आहे ना तुमचा? हा, मग तुम्ही काहून घाबरायले? सरकार बघतील ना, बिनधास्त राहा तुम्ही. हे बघ, गावात जा आता. गावातल्या प्रत्येक घरात जाऊन सांगायचं, म्हणावं वाकडे सरकारचा हुकूम आहे. या प्रकरणात कुणी जरी तोंड उघडलं तर ते तोंड कायमचं बंद करू म्हणावं.
आणि पोलिसांची काळजी करू नका हो. पोलीस काय असतात, पोलिसांना तर आपण आणाबाई साहेब म्या करते. अगं राहू दे, फार काही करायचं नाहीये. हे प्रसाद फक्त करून घेते. जा तू पूजेची तयारी कर जा. तर आणि जेवणाचं काय करायचं? काय करायचंय ना ते आता लवकरात लवकर करून घेऊया, कारण काही दिवसांनी या किचन मधली आपली हुकूमत संपुष्टात येणार आहे. संपू ते काय असतं? अगं म्हणजे काही दिवसांनी या किचन मध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही. तू पण यायचं नाहीस? का बाईसाहेब काय झालं? माझं काही चुकलं आहे का? पण मी आता समजा व्यवस्थित करेन. पण तुम्ही असं नका ना करू. अगं हो हो हो, तुझी काही चूक झालीये म्हणून यायचं नाही असं नाहीये बाळा. मग काय झालं? आता या घरची खरी मालकीण येणार आहे. मालकीन या घरची? हो मालकीण. आणि मग तुम्ही? आम्ही फक्त नावाचे, खरी मालकीण ती आहे. तिचीच सत्ता चालते इकडे. बाईसाहेब मला काय बी समजलं नाही. कोणाविषयी बोलताय तुम्ही? मनोरमा मावशी. मनोरमा मावशी? हो. बरं जा, विसर्जनाची वेळ झालीये. तू आरतीची तयारी करून घे आणि मग तयार हो. मी पण तयार होते. बरं. फौजदार प्रफुल्ल पाटील, काय आज आम्हाला भेटायला खाकी कपड्यात? काय सरकार थट्टा करता का गरीबाची? हो, कधी कधी सरकारची ड्युटी करावी लागते आम्हाला. अहो ड्युटी काय होत राहील की, पण आमच्या समोर असं कडक अवतारात आल्यावर कसं चालायचं? या बसा आईच पैसा. आता सांगा का आलता? नाही सरकार, जरा काही महत्वाचं सांगायचं होतं म्हणून आलेलो घाईघाईत. पाटील साहेब, सध्या आपलीच माणसं आहेत, बोला बिंदास. सरकार, तुम्ही त्या हणम्याच्या घराला लावलेली आग आता वणवाहून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. सरकारने चौकशीसाठी खास माणूस पाठवला. मी पण तेच म्हणत होतो सरकार, ऐका. पाटील साहेब, तुम्ही फक्त आम्हाला सांगा, आमच्या गावातला कोणचा सरकार दरबारी जाऊन वकला आमच्या विरुद्ध? सरकार, आता ते शोधत बसण्याची ही वेळ नाहीये. तुमचं एकही चुकीचं पाऊल तुम्हाला गोत्यात घेऊन जाईल, आणि तुमच्याबरोबर आम्हालाही. आणि मलाही. काय काळजी करताय पाटील साहेब? तुम्हाला माहितच आहे की सरकारी माणसासमोर 4 तुकडे फेकली की माग काढायचं बंद करतोय तो. नाही सरकार, हा तुकडे उचलणाऱ्यातला माणूस नाहीये. खूप प्रामाणिक आहे, आणि काही झालं तरी तो या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोचेलच. म्हणजे आमचं रामनाम सत्य आहे. हे जनबोक्या, त्या मायला आणखी एक सबूत बोललास का नाही, प्रोबा फाडून भुसा भरून टांगून ठेवीन इथं. का हो पाटील, तुम्ही काही सरकारच्या वतीनं धमकी द्यायला आला काय आम्हाला?
नाही सरकार, तुम्हाला हा धमकी देण्याएवढा मी कुठं मोठा आहे. अहो तुमच्या हितातच आमचं सुख आहे की. नाव काय म्हटलं त्याचं? ACP यशवंत भोसले. ACP भोसले. आईला आडनावामुळे माणूस प्रामाणिक आहे का काय? हे सोपाने कसं व्हायचं रे? सरकारी माणसं आता प्रामाणिकपणानं काम करायला लागली, कसं चालायचं? पाटील, तुम्ही नका काळजी करू, आम्ही बघतो काय करायचं ते. नाही सरकार म्हटलं जरा काही करायचंय, जे काही ते लवकर करा. तो भोसले कोणत्याही क्षणी तुमच्याकडे येईल चौकशीला. नाही सरकार, मी म्हटलं जे काही करायचंय ते लवकर करा. मग त्याचं स्वागत जरा वेगळ्या पद्धतीनं करूया आपण. साधू संत येती घरा, तुझी दिवाळी दसरा. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही त्या भोसलेला पाठवा आमच्याकडं आणि त्याला मदत करा. तपासात तुमची ड्युटी करा. आणि ड्युटी कशी करायची हे तुम्हाला सांगायला नको. या आता. आणि बरं का पाटील, तुमची दिवाळी सुरू आता. म्हणजे आम्ही दर महिन्याला तुम्हाला जो काही पगार देतो का नाही, त्याच्या बरोबर औंदा बोनस बी मिळेल. बरं आहे सरकार, येऊ का मग? या. ACP भोसले आमच्या पात्र पोचले. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. लाडू मोदक घेऊन या. तो शंकर साळुंखे बोलत असताना अचानक क्षणभर वाटलं की त्याच्याकडून हनुम्याची बरीच काही माहिती मिळेल. पण तो बोलता बोलता अचानक थांबला. असं काय घडलं?
की शंकरनं त्याची वाक्य बदलली? नाही सर, मला नाही वाटत तसं. काय? हेच की म्हणजे शंकरने त्याची वाक्य बदलली. अच्छा, तुम्हाला नाही वाटली, पण मला वाटली ना. त्याने त्याची वाक्य बदलली. म्हणजे तुम्हाला चांगलं माहित आहे मिस्टर पाटील, शंकरला कोणीतरी धमकावलंय. इथे 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 त्याला कोण धमकवणार सर? तेही कळेल. हनुमंत प्रकरणाचा एकमेव धागा मला दिसतो. तो कोणता? हनुमंतांची मुलगी चंद्रलेखा. पण तिचा तर आपल्याला काहीच ठाव ठिकाणा नाही. आणि कशावरून ती जिवंत असेल आणि कशावरून ती मेली असेल? पाटील, त्या दिवशी ती आपल्याला बाई सांगत होती की चंद्रलेखा तिच्या मावशीकडे गेली. आधी त्या मावशीचा ठाव ठिकाणा शोधायला पाहिजे. तिथूनच आपल्याला काहीतरी क्ल्यू सापडेल. कदाचित आपल्याला चंद्रलेखाही सापडेल. पाटील, एक काम करा, गावात काही सिव्हिल ड्रेसमध्ये आपले कॉन्स्टेबल पाठवा आणि काही माहिती मिळते का ते बघा. या तुम्ही. येस सर. घर कसं रिकामं रिकामं झाल्यासारखं वाटतं ना. वर्षातले फक्त 10 दिवस बाप्पा आपल्याकडे असतात, पण काही न बोलता केवढा लळा लावून जातात. हे वेडाबाई, असा त्रास नाही करून घ्यायचा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आणि जोमाने कामाला लागायचं. जितकं मनाला लावून घेशील ना तितका त्रास होईल. गणपती बाप्पा किती लळा लावून जातात. पर मला माझ्या आयाबाने किती वर्ष सांभाळलं, मोठं केलं, वाढवलं. आता तर घरातच नाही म्या. माझा विचार करून आईचं का होत असेल. गणपती बाप्पा, मी आईचं लई सुखात आहे. मला माझी काय बी काळजी नाही. फक्त माझ्या आयापासनी आणि माझ्या भावंडासनी सुखात ठेवा. तुम्हाला चांगलं ठाव आहे, मी घरला का नाही जाते. मी तिथं गेले की परत समज दुःखी होतील. हा ना तो वाकडे त्यांना पुण्यांदा त्रास देणं सुरू करेल. बाप्पा, माझ्या आयापासनी लई सुखात ठेवा. माझ्या समजा घरच्यासनी सुखात ठेवा. सोपान, ये बुलेट.
आली का रे समधी? होय. बरं आता मला सांगा, मी तुमचं नेमकं काय करू? म्हणजे तुमच्या पुढं आरती ओवाळू का तुमची चामडी लोळवू? म्हणजे म्या समजलं नाही सरकार. तो कोण कुठला ACP यशवंतराव भोसले, त्याच्यापर्यंत ही बातमी पोचती का आपण हनम्याला आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबाला जाळून मारलं? तो आपला माग काढत या गावापर्यंत पोचतो, बरोबर ना? आता त्याच्या पातूर बातमी पोचली याचा अर्थ काय? गावातल्या कुणीतरी बाहेर तोंड उघडलं, खरं का नाही? आता तो तोंड उघडणारा माणूस कोण आहे हे शोधणार कोण? कोण शोधणार? आता मी घराघरात जाऊन विचारायचं का? हे काम तुमचं आहे नव? त्यासाठीच पोचतोय नव मी तुम्हाला? बर, आता तो आपल्या पातूर पोचला, उद्या तो चंद्री पातूर पोचल, आणि एकदा का चंद्री त्याच्या तावडीत गावली का आपण काय करायचं? आपण टाळ कुटत बसायचं, होय नव? अरे मला सांगा, मला तुमचा उपयोग काय? काय कामाचे आहे तुम्ही? माना खाली घालत्यात. नाही, मला हे कळना झालंय का तुम्हाला लाजा वाटत नाहीत का माझी भीती कमी झाल्या? तुमच्या डोळ्यामोर त्या हानम्याला त्याच्या बायका पोरांसकट म्या जाळून मार, तसं आता एकेकाला फॅमिली सकट जाळून मारू का तुम्हाला बी? सांगा, तसं करूया आपण. जा रे, जा शोध, जा चंद्रीला शोध, त्या माणसाला शोध. काय खाली मान घालू बरा, जा. सरकार सरकार तेच मंगळसूत्र आहे ना रे जे मी चंद्रीला घातलं होतं? होय सरकार. हे तुझ्याकडे कुठं आलं? ते सांगायला आलो होतो सरकार. मला नाही, त्या बाईला घावलं. बाई? कोण बाई? कराडमध्ये तुम्ही भाऊ राऊतला सांगून ठेवलं होतं ना, त्यालाच घावली आहे बाई. हा हा, बोलिव. हे बाई आद्य.
मला वाटलं साहिल साहिल झोपलाय. मी त्याला घाबरवायला आलो होतो. तू 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 झोप. मी तुला काही नाही, तुला झोप. समीर का आला होता इथे? हा नाही बाईसाहेब, मी इथं झोपले होते, माझ्या पायाला काहीतरी लागल्यासारखं झालं म्हणून मी दचकून उठले आणि समोर बघितलं तर समीर भाऊ होते. लेखा, ह्या समीर भाऊ पासून जरा सांभाळून. हा म्हणजे समजा कधी काही बोलला तुला तो तर लगेच मला येऊन सांग. घाबरायचं नाही अजिबात. हा, मी सुद्धा तुला तुझ्या आईसारखीच आहे, हो की नाही? कसं असतं बाळा, जगात ना सगळी माणसं चांगली नसतात. जी माणसं आपली वाटतात ना तीच कधी कशी वागतील काही सांगता नाही येत. म्हणून आपण सांभाळून राहायचं. तू अजून लहान आहेस ना बाळा, आणि मी हे जग खूप जवळून बघितलं म्हणून सांग. ठेवशील ना लक्षात? बाय. चल झोप झोप बाळा. काय गे ये बाई, ते कुठं गावलं तुला? सरकार, तिने चोरलं होतं ते. चोरलं? ऐके बाई, सरकार म्हणतात आम्हाला, या पंचक्रोशीत आमच्या शब्दाशिवाय पान बी हालत नाही. जिच्याकडनं हे तू दागिनं चोरलंस ती आमच्यासाठी लई महत्वाची होती. गुमान तिचा पत्ता सांग, कुठं आहे ते? हे बघ, जर तिचा पत्ता बरोबर सांगितलास तर जे दागिनं तू चोरलंस ते देऊन टाकेन तुलाच. सांग. सरकार, ती पोरगी तुमच्या घरातली होती हे मला माहिती नव्हतं, पण ती मला म्हणाली मामाकडे जातो म्हणून. मामा? कोण मामा? ते मला माहित नाही. मी रस्त्यातच गाडीतनं उतरली बघा, आणि ती गाडी मोर नाशिकला गेली. ही जी तुझी नाटकं सुरू आहेत ना समीर, त्यांच्यामुळे फक्त तुलाच नाही मलाही आयुष्यभर मान खाली घालून फिरावं लागणार आहे. नाटकं? कसली नाटकं? कसली नाटकं? आता वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस समीर. त्या लेखाच्या खोलीत कशासाठी गेला होतास? अगं मी चार्जर शोधत होतो. चार्जर ह्याच खोलीत असतो तुझा? अगं हो, तो नाही पण दुसरा. दुपारी साहिल बरोबर खेळत होता ना तर
बाळ समजतोस का रे? तुला काय वाटलं तू काहीही कारण देशील आणि मी ती ऐकून घेईन? अरे तुझे सगळे गुण मी व्यवस्थित ओळखून आहे. याद राख समीर, परत त्या लेखाच्या जवळपास जरी दिसलास तरी मी हे विसरून जाईन की तू माझा मुलगा आहेस. तू सुद्धा तुझ्या बापाच्याच वळणावर जाणार. तो सुद्धा असाच ना? त्यानेही अशीच किरकोळ सुरुवात केली होती आणि शेवटी शहरातल्या सगळ्यात मोठ्या फ्रॉड मध्ये अडकला, गेला ना घडी फोडायला. लक्षात ठेव समीर, तू जर तुझं वागणं वेळीच सुधारलं नाहीस तर तुझाही भविष्यकाळ तुझ्या बापा इतकाच वाईट आहे. लक्षात ठेव. अरे पण मग काहीच बोलली नाही का ती? अरे विचारलं ना, तिच्या फॅमिलीबद्दल सगळं विचारलं, पण ती काहीच सांगायला तयार नाहीये. काय करावं काहीच कळत नाहीये. त्यात मनाली आणि साहिल दोघांचीही तिच्याशी अटॅचमेंट झाली. आणि मनाली तर आता असं म्हणते की तिला घरीच ठेवून घेऊया. शैलेंद्र, मला वाटतं तू देखील मनाली सारखाच विचार करतोय आणि म्हणूनच कोणत्याही ठोस निर्णयावर तू पोहोचत नाहीस. हे बघ शैलेंद्र, तुम्हा दोघांचा त्या मुलीबद्दलचा विचार नक्कीच चांगला आहे, पण हा चांगुलपणाच काही दिवसानंतर तुमच्या अंगाशी येऊ नये म्हणजे झालं. हो ना रे, आणि म्हणूनच तू काही मार्ग सुचवावास म्हणून तुझ्याकडे आलोय. अजून एक मार्ग आहे. कुठला? NGO. अरे हो, माझ्या ओळखीची एक NGO आहे, अनाथ मुलांसाठी काम करणं. नाही म्हणजे जोवर तिच्या आईवडिलांचा पत्ता लागत नाही तोवर तिला आलाच समजायला हवं ना. अरे पण लेखाला तिथं. शैलेंद्र हे बघ, तुझ्या आणि मनालीच्या हट्टाखातर तू लेखाला घरी आणून ठेवलं आणि तिच्या थ्रू तिच्या आईवडिलांचा पत्ता लावण्याआधीच तिचे आईवडील तुमच्यापर्यंत पोहोचले, तर तिच्या आईवडिलांना काय उत्तर देणार आहेस तू? आणि मग तिच्या आईवडिलांनी तुमच्यावर तिला फूस लावून अपहरण करण्याचा किंवा त्याहीपेक्षा खालच्या दर्जाचा आरोप लावला तर मग काय मिळवली? आणि तिचे आईवडील तर असाच विचार करणार ना की जर तुम्हाला त्या मुलीच्या भल्याचा विचार असता तर तुम्ही त्या मुलीला घरी परत पाठवलं असतं. पण आता इथे तर असं काहीच घडलेलं नाहीये. शैलेंद्र, मला वाटतं आपण कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याआधी परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. हे बघ, मी तुझी मनस्थिती समजू शकतो. एक कार्ड घे त्या NGO आणि मनालीशी नीट बोलून घे आणि काय तो निर्णय घे.